श्री स्वामी समर्थ मंडळी. मंडळी, स्वामी सांगतात कर्म चांगले ठेवा. कारण या जगात तुमचं स्वतःचं असं काहीच नाहीये. तुमचं फक्त शरीरच आहे. त्याच्यामुळे त्याला जपा. मंडळी, स्वामी असं सांगतात की जे काही आता तुला तुझ्या आयुष्यात मिळतंय, जे काही तू कमवतोयस, गाडी, बंगला किंवा काहीही सोनं नाणं, हे सगळं कमवल्यानंतर म्हणजे हे कुठेतरी तुला तुझ्या मेहनतीमुळे मिळालंय आणि ती देवाची देण आहे. तर हे मिळाल्यानंतर तुला कोणत्याही गोष्टीचा गर्व न होता तू ती गोष्ट स्वीकार, दानधर्म कर, पण त्याचा घमंड नको करूस. कारण कितीही आज तू कितीही बंगला वगैरे घेतलास, किती मोठा असू दे तुझा बंगला, पण स्वामी म्हणतात जाताना तुला तुझी जी शेवटची अंघोळ होणार आहे ना, ती रस्त्यावरच होणार आहे. किती लाखोंची तुझी गाडी असू दे, पण तुला जायचं 4 बांबूंवरच आहे. तू कितीही महागातले कपडे घाल, पण तुला शेवटला जाताना 1.25 मीटरचा तो पांढरा कपडाच तुझ्या अंगाला असणार आहे. तर त्याच्यामुळे स्वामी असं म्हणतात की त्या गोष्टींचा गर्व करू नकोस. म्हणजे स्वामी असं हेही सांगतात की ज्या वेळेला आपली जायची वेळ येते, म्हणजे आता जे काही आहे, म्हणजे हा 1.25 मीटरचा पांढरा कपडा किंवा जातानाची अंघोळ किंवा हे 4 बांबू, त्याला सुद्धा म्हणजे ते मिळण्यासाठी सुद्धा ना नशीब लागतं. तर त्याच्यामुळे नशिबात ते मिळेल असेच कर्म करा. आणि जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला आता मिळतंय त्याच्यावरती गर्व करून काही एक होणार नाहीये. भक्ती करा, स्वामींचं नाव घ्या आणि माणुसकी तुमच्यातली जपा. श्री स्वामी समर्थ.